जर तुम्ही कचरा संकलनासाठी कर लावताय, आज ज्या झोपडपट्ट्या आहेत जिथे अनधिकृत जी कमर्शियल जागा पण आहे तिथे पण तुम्ही कर लावताय, तर मग महानगरपालिकेच्या जमिनीखालनं जाणाऱ्या ज्या 42 युटिलिटी आहेत त्या युटिलिटी पैकी किती लोकांकडून आपण कर वसूल करतो? म्हणून आमची मागणी आहे की जर त्या युटिलिटीच्या खालनं ज्या गेलेल्या आहेत, मग त्या रिलायन्सच्या असतील, एअरटेलच्या असतील, कोणाच्याही असतील, त्यांच्याकडनं जर कर वसूल केला गेला तर जवळजवळ 8 ते 10 हजार कोटीचं उत्पन्न हे महानगरपालिकेला मिळू शकतं आणि त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत महानगरपालिकेने. म्हणजे राज्य सरकार पण आपल्या जी येणी आहेत ती देणार नाही, बोजा पण आपल्यावर पडणार, तर मग महानगरपालिका पैसे कुठून आणणार? सगळ्यांना तुम्ही टॅक्सेस लावणार, मग या कंपन्यांना का नाही? कळलं का? बरं, ह्या काही धर्मादाय संस्था नाही आहेत, या प्रॉफिट घेतातच आहेत, त्यांचा ते पैसे कमवतातच आहेत, मग महानगरपालिकेने पैसे का नाही घ्यायचे यांच्याकडनं? एवढा फक्त विषय आहे. आता मला असं वाटतं आयुक्त त्याच्यावरती काम करतील आणि पुढे कारण हा राज्य सरकारने घेतलेला निर्णय असल्यामुळे माझी त्यांची नोट गेल्यानंतर माझी मुख्यमंत्र्यांची याच्यावर चर्चा होईल, पुढे काय होईल माहित नाही. कोण गणेशोत्सव? हो, गणपती ना? नाही, मला एवढंच फक्त म्हणायचं नाही की या सगळ्याच्यामध्ये मूर्तिकारांनी पण आता विचार केला पाहिजे की दरवेळेला जर समजा हीच गोष्ट येणार असेल तर त्यांनी गोष्टी बदलल्या पाहिजे. प्रत्येक वेळेला बनवायच्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की सरकारचं काय म्हणणं आहे, ते कुठच्याही सरकारचं, तर त्याच्यामध्ये बदल हा त्यांनी मूर्तिकारांनी आता ह्याच्यापुढे केला पाहिजे ना. तोच प्रश्न दरवर्षी कसा काय येतो? दरवर्षी आपण काहीतरी एक भूमिका घ्यायची आणि मग त्याच्यानंतर गणपती येणार म्हणून आपण त्या मूर्त्यांना, कारण त्याच्यामुळे होणारं पोल्युशन हे खूप मोठ्या प्रमाणावरचं आहे. हे मला असं वाटतं आता मूर्तिकारांनी पण या गोष्टींचा विचार केला पाहिजे, काहीतरी दुसरा मार्ग त्यांनी काढला पाहिजे. तर आपण पाहिलं पालिकेच्या रुग्णालयांसंदर्भात आयुक्तांची भेट घेतल्याचे यावेळी राज ठाकरे म्हणालेले आहेत. तर मनपाच्या हॉस्पिटल्समध्ये परराज्यातील पेशंट्सचा ताण पडतो आणि त्या संदर्भात काही उपाययोजना करता येतील का, या संदर्भात आयुक्तांशी चर्चा केल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय.